शरद पवार हे भारतीय राजकारणातील एक असे नेते आहेत ज्यांचा प्रवास 1960च्या दशकापासून सुरू झाला. बारामतीतून सुरू झालेली त्यांची राजकीय वाटचाल काँग्रेसमध्ये मंत्रिपदापासून ते केंद्रात कृषी मंत्री, संरक्षण मंत्री अशी उच्च पदांपर्यंत पोहोचली. 1999 मध्ये काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, ज्यात त्यांनी मराठा, मुस्लिम, दलित आणि ग्रामीण भागातील मतदारांना एकत्र आणले. सहकारी चळवळ, साखर कारखाने, बँका, शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील प्रभाव वाढवला. अजित पवार हे त्यांचे पुतणे आणि दीर्घकाळ वारसदार मानले जाणारे नेते होते. 2023 मध्ये अजित पवारांनी पक्ष फोडला, भाजप शिंदे सरकारमध्ये सामील झाले, उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2024च्या निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. पण 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ अजित पवारांच्या खासगी विमानाचा लिअरजेटचा अपघात झाला, ज्यात त्यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र हादरला. रोहित पवार, शरद पवारांचे नातू, यांनी हे अपघात नसून 100% घातपात असल्याचा दावा केला. ब्लॅक बॉक्स जळाल्याबाबत शंका उपस्थित केली. VSR कंपनीवर कारवाईची मागणी केली. आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली. सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी, यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. अर्थमंत्रीपदाची शक्यता. शरद पवार हॉस्पिटलमध्ये असतानाही पक्षातील नेत्यांवर दबाव टाकून सुनेत्रा यांना अध्यक्षपदाकडे नेले. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना बाजूला सारले. राज ठाकरे यांनी मटेल नको पाटील हवा असे म्हणून मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला. हे सर्व शरद पवारांच्या सूक्ष्म रणनीतीचे भाग होते. भीष्माचार्य म्हणजे जे वचन देतात ते पाळतात, पण युद्धातही डाव खेळतात. शरद पवारांनी दुःखाच्या वेळीही पक्ष वाचवला, कुटुंबियांना एकत्र केले, विरोधकांना चकमा दिला. हे कौशल्य 80 वर्षांच्या अनुभवातून आले आहे. मोदी शहा यांच्याशी स्पर्धा करणारे नेते कमी आहेत. अजित पवारांच्या निधनाने विलिनीकरणाच्या चर्चा गुंतागुंतीच्या झाल्या, पण शरद पवारांनी परिस्थिती सांभाळली. महाराष्ट्रातील राजकारण हे सहकार, जात, प्रदेश आणि व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. पवार कुटुंबाने हे सर्व सांभाळले. रोहित पवारांच्या आरोपांमुळे तपास सुरू आहे. AAIB चौकशी चालू आहे. पण शरद पवारांचे नेतृत्व अजूनही अबाधित आहे. हा डाव खेळण्यात ते माहीर आहेत. यातून शिकण्यासारखे भूल दिल्याशिवाय ऑपरेशन होत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही, शरद पवार म्हणतात. राष्ट्रवादीतून तटकरे, प्रफुल्ल पटेल आऊट. अजितदादांचे 35 आमदार शरद पवारांकडे वळले. वस्तादाने तो डाव कसा खेळला बघा. काका लय भारी आहेत. राव त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं, राजकारण करू नका, अपघात आहे. पण काका जे सांगतात त्याच्या उलटं घडवतात. अमोल मिटकरी आणि रोहित पवार हे नेमकं साहेबांच्या उलटं बोलले. हा अपघात नाही तर घातपात. आणि तेव्हा काका कुठे होते? काका निवांत हॉस्पिटलात उपचार घेत होते. पवार साहेबांना मानलं पाहिजे. हॉस्पिटलात बसून राजकारणातील सोंगट्या कशा टाकाव्यात हे तुमच्या एवढं डोकेबाज सध्या जगातील सर्वश्रेष्ठ फक्त शरद पवार, आपणच. नेमकं पवारांनी घडवलंय तरी काय, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. सांगितलं, 80 वर्षाची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कितीही प्रतिकूल आणि बिकट असू द्या, त्या परिस्थितीला संयमानं, तितक्याच कणखरपणे सामोरं जाणं, तिच्यावर यशस्वीपणे मात करणं, याचं अगदी देशातलं एकमेव उदाहरण म्हणजे शरद पवार. उगाच त्यांना भारताच्या राजकारणातले भीष्माचार्य म्हणत नाहीत, किंवा नरेंद्र मोदी, अमित शहा, वाजपेयी यांच्यापासून सगळे भारतामधले जे ज्येष्ठ राजकीय अनुभवी नेते आहेत त्यांना उगाच मानत नाहीत. पुतण्या, ज्याला अगदी बालपणापासून राजकारणाच्या एका उंचीवर नेऊन ठेवलं, अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्याच्यावरच काळ गोढवला. त्या परिस्थितीमध्ये शरद पवार काहीसे खचले आहेत, खिन्न झाले आहेत, अथवा कोलमडले आहेत तसं चित्र दिसलं. पण कोलमडले पण संपले नाहीत ते म्हणजे शरद पवार. परिस्थिती एवढ्या वेगानं बदलत होती.
अजितदादांच्या मृत्यूनंतर अगदी भाजपातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेलच होणार अशा बातम्या पेरल्या जात होत्या. म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्णपणे पक्ष म्हणजे अक्षरशः गिळंकृत होईल की काय अशी शक्यता होती. आणि एकीकडे दुःख आहे आणि दुसरीकडे राजकीय जो पक्ष स्थापन केलेला आहे तोही वाचवायचा आहे. अशाही परिस्थितीमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो त्यांनी स्वतः स्थापन केलेला होता तो पक्ष तर वाचवलाच, पण त्या दादा गटाची जी राजकीय परिस्थिती आहे तिची घडीसुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या बसवली. यालाच तर शरद पवार म्हणतात का? म्हणजे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा तो पक्ष वाचवलाच, पण त्या पक्षाची राजकीय विस्कटलेली जी घडी होती ती घडीसुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या बसवली. यालाच तर शरद पवार म्हणतात का? याविषयी आपलं काय मत आहे? कमेंट करून जरूर